गेल्या वेळी देखील कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांना नोटीस बजावण्यात आली होती। यावेळी अधिवेशन चालू असताना देखील बजावण्यात आली। कुणाल कामरावर कारवाई होणार आहे का आणि कधी? हे बघा, शेवटी ह्याच्यामध्ये माननीय कोर्टाने जे काही आदेश दिलेले आहेत त्याचं तर पालन आम्हाला करायला हवे। त्या व्यक्तीने जे काही केलंय ते अत्यंत चुकीचं होतं। शिंदे साहेबांच्या विरुद्ध बोलला फक्त एवढीच गोष्ट नाही आहे। आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्र्यांवरती जेव्हा आपण एखादं आपण जोक करतो की आपण तिथे काही विरंगुळा करतो, तुम्ही मर्यादा ओलांडल्या नाही पाहिजेत। आपण कॉमेडीच्या आडून अजेंडा चालवला जातोय। फ्रीडम ऑफ स्पीच आणि कॉमेडीच्या नावाखाली जे काय चाललंय ह्या चुकीच्या गोष्टी अर्थातच सहन होणार नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही कायद्याच्या आडून तुम्ही चुकीच्या गोष्टी तुम्ही करू देखील शकणार नाही। म्हणून वाटतं काही ठिकाणी ॲक्शन घेणे आवश्यक आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे हे कुणाल कामराचं जे काही प्रकरण आहे ते आहे मला वाटतं। आणि म्हणून मला वाटतं अशा लोकांवरती कायद्याचा धाक हा असलाच पाहिजे आणि हे अशी लोक जर का कारवाई न होता फिरत राहिले तर मग कायदा मोडून आम्ही कसेही वागू शकतो अशी एक मानसिकता तयार होईल। ती मला वाटतं चुकीचं उदाहरण जाईल। म्हणून मला वाटतं कारवाई होणं आवश्यक आहे, ती नक्कीच होईल। त्यांना बोलवलं जाईल विचारपूस करायला या संदर्भात। कोर्टाने याच्यामध्ये जे काही आदेश दिले त्या आदेशानुसार आम्हाला आता कारवाई करायला लागणार आहे। शेवटी कोर्टाचा आदेश का आम्ही तिथे मोडू शकणार नाही, परंतु नक्कीच त्याच्यावरती कारवाई केलीच जाईल।